नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून सुसाट धावणाऱ्या भारतीय शेअर बाजाराला आता थकवा आला असून पुढचे 4 ते 5 वर्ष शेअर बाजारात गुंतवणूकदारांना जवळपास 0 रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा देशातील दिग्गज अभ्यासक आणि गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी केला आहे. जागतिक बाजारांमध्ये किरकोळ पडझड होत असताना खरे बेअर मार्केट केवळ भारतातच सुरू असल्याचा रोखठोक इशाराही त्यांनी दिला. मुंबईमध्ये पार पडलेल्या एका जागतिक गुंतवणूक परिषदेमध्ये बोलताना शंकर शर्मा यांनी बाजाराच्या सद्यस्थितीवरती आणि भविष्यातील वाटचालीवरती सडेतोड भाष्य केलं. सप्टेंबर 2024मध्ये गाठलेल्या सर्वोच्च शिखरानंतर आता भारतीय बाजार दीर्घकालीन मंदीच्या किंवा अस्थिरतेच्या चक्रामध्ये पडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शर्मा यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ बाजारातील तेजी मंदीच्या चक्राचा दाखला दिला आहे. भारतामध्ये साधारणपणे कुठल्याही मोठ्या तेजीचं चक्र हे कमाल 5 वर्ष टिकतं. सध्याची तेजी देखील 5व्या वर्षात पोहोचली असून तिची कमाल मर्यादा आता संपत आली आहे. जर तेजीचा घोडा प्रमाणापेक्षा जास्त वेगानं धावला, जसा आपल्याकडील स्मॉल कॅप शेअर्सच्या बाबतीमध्ये घडलंय, तर तो घोडा लवकर थकतो. सध्याच्या स्मॉल कॅप शेअर्समध्ये असाच थकलेला घोडा असून जागतिक पातळीवरती एखाद्या किरकोळ धक्क्यानं देखील तो कोसळू शकतो, असा इशारा शर्मा यांनी दिला. कोरोनानंतरच्या काळामध्ये भारतीय शेअर बाजार हा कमालीच्या वेगानं वाढला. या अभूतपूर्व तेजीमुळे पुढचे काही वर्ष मिळणारा संभाव्य परतावा गुंतवणूकदारांना आधीच मिळून गेलाय. यालाच शर्मा यांनी लॅक ऑफ रिटर्न्स असं संबोधलं. प्रत्येक मालमत्ता वर्गाच्या वाढीला एक नैसर्गिक मर्यादा असते आणि निफ्टीनं ती मर्यादा ओलांडल्यामुळे आता पुढचे 5 वर्ष इंडेक्स फंड किंवा पॅसिव्ह गुंतवणुकीतनं फारशी फायद्याची अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर जागतिक जिओपॉलिटिकल टेन्शन्स, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा केवळ एक प्रादेशिक वाद नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणार आहे. भारताने याचं गांभीर्य ओळखण्यात मोठी चूक केली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे वाढते दर आणि डॉलरच्या तुलनेमध्ये कमकुवत होणारा भारतीय रुपया भारतीय बाजारपेठेसाठी घातक ठरतोय. जागतिक समीकरणं बदलल्यामुळे भारताची ऊर्जा पुरवठादार देशांसोबतची सौदेबाजीची क्षमता कमी झाली आहे, ज्याचा थेट फटका कॉर्पोरेटच्या नफ्याला बसू शकतो. शंकर शर्मा यांच्या या विश्लेषणातनं किरकोळ गुंतवणूकदारांसाठी स्पष्ट संदेश मिळतो की बाजारातील सोपा पैसा कमावण्याचे दिवस आता संपले आहेत. निफ्टी एकाच पातळीवरती रेंगाळण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांनी आंधळेपणानं इंडेक्स फंडमध्ये पैसे टाकण्याऐवजी अत्यंत सावध पवित्रा घेणं आणि पोर्टफोलिओचं पुनरावलोकन करणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जागतिक बाजारापेक्षा भारतीय बाजाराला अंतर्गत कारणांमुळे मंदीचा मोठा धोका असून या रिअल बेअर मार्केटचा सामना करण्यासाठी गुंतवणूकदारांना संयम पाळावा लागेल, हेच त्यांनी या विश्लेषणातून सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शंकर शर्मा दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांनी असं भाष्य करणं हे खरोखरच विचार करायला लावण्यासारखं आहे. तर मग मित्रांनो, त्यांच्या या मतावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.